आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, सध्या आपण फॅशन स्ट्रीट या ठिकाणी आहात। या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे, काय अधिकची अपडेट? आपण पाहतोय आज महाविकास आघाडी आणि मनसेचा हा सत्याचा मोर्चा आज निघणार आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रातून आता सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत। विरोधकांचा सत्याचा मोर्चा आणि या मोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून सुद्धा मूक आंदोलन केलं जाणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत। ठिकठिकाणी फलकबाजी आणि झेंडे लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, त्याचप्रमाणे जयंत पाटील, रोहित पवार या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची अपडेट? नक्कीच मी आत्ता खरं तर फॅशन स्ट्रीट रस्त्यावरच आहे। मोर्चा तर होणारच आहे, नेते मंडळी तर येतच आहेत। आपण सकाळपासून त्याच्या अपडेट्स घेतोय। मात्र आत्ता आपण बघतोय तर फॅशन स्ट्रीटवरची ही जी महत्त्वाची दुकानं आहेत, ज्याच्यासाठी हा रोड ओळखला जातो, तो फॅशन स्ट्रीट आज मात्र बंद आहे। ती दुकानं आज बंद आहेत। खरं तर ज्या वेळेला अशा पद्धतीचे मोर्चे निघतात त्या वेळेला पहिला जो बंद केलं जातं ती ही छोटी छोटी दुकानं बंद केली जातात। रोज हजारो लाखो रुपयांचा लोक हे व्यवसाय करत असतात आणि त्याच्यामधनं रिव्हेन्यू मिळत असतो। मुंबईला मोठ्या प्रमाणात अनेक लोक या फॅशन स्ट्रीट बघून लोक इथे येत असतात खरेदीसाठी। मात्र आज हा फॅशन स्ट्रीट या मोर्चामुळे बंद असल्याचं पाहायला मिळतंय। पूर्ण जी दुकानं आहेत ती इथे बंद असल्याचं पाहायला मिळतंय। आपण या दादांना विचारूया, दादा आज दुकानं बंद केलेली आहेत, नेमकं कारण काय सांगितलं होतं दुकानं बंद करता? बंद इसलिए है कि मोर्चा आने वाला है, इसकी वजह से। लेकिन जब जब मोर्चा आंदोलन कुछ होता है तो आपके दुकान पहले बंद करवा देते हैं, आप कैसे देखते हैं ये सब इसके? पहले लोग पहले से बंद करवा देते लोग। लेकिन आपका बहुत सारा नुकसान भी हुआ होगा। तो नुकसान हो रहा है तो अब खोलने का मतलब ये है कि मान लीजिए लफड़ा बड़ा होगा है तो और मगजमारी बढ़ेगा, फिर पुलिस वाले हम लोग को परेशान करेंगे, इसके लिए बंद कर दिया जाता है। आप खुद ने बंद किया है या महापालिका ने आपको कुछ नोटिस विटिस दिया था? नहीं, नोटिस नहीं, ये लोग खुद डर से बंद किया है। डर से बंद किया है? किसका डर है आपको? क्या क्यों डर लगता है आपको? डर ये है कि लफड़ा उपड़ा हो जाएगा, लोचा वोचा मान लो खोल के लगाया उसमें बवाल भी होता है। राज ठाकरे का डर लगता है आपको? डर तो सबको लगता है। क्यों डर लगता है आपको राज ठाकरे का? अब देख ही रहे हैं, बवाल तो होता रहा है, हो ही रहा है। लेकिन क्या है पर्टिकुलर रीजन, क्या है उसका? उसका कोई रीजन नहीं है। अब क्या है कि मान लीजिए अगर खोल देंगे फिर कोई माल और लोग उठाएगा, इत्यादि करेगा, इसकी वजह से बंद हो जाता है। नक्कीच तर आपण बघतोय की एकंदरीतच भीतीने या लोकांनी दुकानं बंद केलेली आहेत। राज ठाकरेंचं खरं तर यावर आपण म्हणू शकतो की खरंच एक प्रकारचं दडपण कदाचित या दुकानदारांना आलं असेल, कारण याआधी देखील आपण बघितलं की कळकटाक अनेक वेळेला झालेला आहे। हिंदी भाषिक असतील तर होतच होतं आणि यामुळे हे लोक खरं तर सगळे घाबरतात। आधीच काही नुकसान होऊ नये यासाठी या लोकांनी स्वतःहून दुकानं बंद केलेत असं यांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते यांचं तर होतच आहे, मात्र महापालिकेचंही होतं आणि संपूर्ण मुंबईला देखील याचा फटका बसतो, कारण एक दिवसांचा जो रिव्हेन्यू आहे तो मोठ्या प्रमाणात असतो या लोकांचा। आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला मोर्चे येतात त्या वेळेला या लोकांना सुरुवातीलाच पहिले बंद करा अशा नोटिसा येतात किंवा घाबरून हे स्वतः दुकानं बंद करतात। त्यावेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान मुंबईचं होत असतं। नीलम जी, नक्कीच याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।